तुम्ही चांगलं वागताय तरीही आयुष्यात दुःख येते, मग स्वामींचे हे उत्तर नक्की एकदा ऐका. आजकाल अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न असतो, मी कोणाचं वाईट करत नाही, सगळ्यांशी प्रेमाने वागतो, मग माझ्यासोबतच नेहमी वाईट का होतं? कधी विश्वासघात, कधी अपमान, कधी आर्थिक अडचणी, तर कधी मनाला खूप त्रास देणाऱ्या घटना. आणि मग मनातून आवाज येतो, देवा माझीच परीक्षा का? पण भक्तांनो, याच प्रश्नाचं उत्तर स्वामी समर्थांनी खूप सुंदर दिलं आहे. स्वामी म्हणतात, ज्याच्यावर देवाची विशेष कृपा असते त्यालाच जीवनात मोठ्या परीक्षा येतात. कारण सोनं जेव्हा आगीत तापलं जातं तेव्हाच अधिक चमकदार बनतं. तसंच चांगल्या माणसाचं मन मजबूत करण्यासाठी त्याला आयुष्यात काही कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो. वाईट लोकांना लगेच सुख मिळाल्यासारखं दिसतं, पण ते सुख कायमचं नसतं. चांगल्या माणसाला मात्र देव उशिरा देतो, पण जे देतो ते कायमस्वरूपी आणि आशीर्वादासारखं असतं. कधी कधी तुमच्यासोबत वाईट घडतं कारण देव तुम्हाला चुकीच्या लोकांपासून दूर करत असतो. काही लोक आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठी येतात आणि तो धडा मिळाला की ते दूर होतात. तुम्ही विचार करतात, मी एवढं चांगलं केलं तरी माझ्यासोबत असं का? पण लक्षात ठेवा, प्रत्येक चांगल्या कर्माचं फळ योग्य वेळी नक्की मिळतं. स्वामी समर्थ म्हणतात, धीर सोडू नकोस, वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. आजचा त्रास उद्याच्या मोठ्या आनंदाची तयारी असू शकते. म्हणून आयुष्यात कितीही दुःख आलं तरी चांगुलपणा सोडू नका. कारण वाईट माणूस बनणं खूप सोपं आहे, पण वाईट अनुभवानंतरही चांगलं राहणं हीच खरी ताकद आहे. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण साथ कधी सोडत नाही. म्हणून रोज मनापासून फक्त एवढं म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेवा, आज जे अश्रू आहेत ते उद्या आनंदात बदलतील. जर तुम्ही मनाने चांगले असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.